तू ही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते एक व्लॉगर पासून. तर आता इथे व्लॉगिंग करत असतो एक मुलगा आणि एक मुलगी शूट करत असते त्याला. तर आता इथे तो म्हणत असतो की आज आम्ही आलो आहे सिटी मधल्या सगळ्यात मोस्ट फेमस जॉईंट मध्ये. बघा इथे एवढे सगळे कपल्स आहेत असं म्हणतो तो मुलगा. आपण कुणाशी तरी बोलूया आणि जाणून घेऊया की ते एकमेकांना किती ओळखतात असं म्हणतो तो मुलगा. तर इकडे तिकडे तो बघतो. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी बसलेले असतात. तर तो त्यांना बघतो आणि म्हणतो हे तर अर्णव सर आहेत, चला बघूया असं म्हणतो तो. अर्णव सरांचा इंटरव्ह्यू घेऊया असं म्हणून येतो तो मुलगा. एक्सक्यूज मी सर, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो असं म्हणतो तो. सर असं म्हणते ईश्वरी, करूया ना मज्जा येईल असं म्हणते ती. हो हो चालेल असं म्हणते ईश्वरी. तर आता मुलगा तो समोर बसतो. तर आता ती मुलगी म्हणते तुमच्यापासूनच सुरू करूयात. तर आता ईश्वरी म्हणते हो. सरांचा फेवरेट कलर? तर ईश्वरी म्हणते लाल. तर आता अर्णव म्हणतो या. सरांचा फेवरेट डेस्टिनेशन? असं म्हणते ती. स्कॅन्डिलिव्हिया असं म्हणते ती. या असं म्हणतो अर्णव. ओ वाव दॅट्स सो नाईस असं म्हणतो तो मुलगा. सरांचा फेवरेट फूड? असं म्हणतो तो. पेस्टो सॉस विथ स्पेगेटी असं म्हणते आता इथे ईश्वरी. या असं म्हणतो अर्णव. ओके सो सर आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. या असं म्हणतो आता अर्णव. तर आता सगळ्यात पहिला प्रश्न, मॅडमचा फेवरेट कलर? ग्रीन असं म्हणतो आता इथे अर्णव. नाही नाही असं म्हणते ईश्वरी. नाही हा माझा फेवरेट कलर नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. ओ सो सॅड असं म्हणतो तो मुलगा. दुसरा प्रश्न असं म्हणतो तो, मॅडमचा फेवरेट डेस्टिनेशन? असं म्हणतो आता इथे तो मुलगा. आय नो दॅट असं म्हणतो अर्णव. सराफा बाजार असं म्हणतो आता इथे अर्णव. नाही म्हणजे हे नाही आहे माझा फेवरेट डेस्टिनेशन असं म्हणते आता इथे ईश्वरी. म्हणजे फेवरेट आहे तसं पण तसं नाही आहे फेवरेट असं म्हणते ईश्वरी. सर 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही चुकीची दिलेत. आय होप नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला विचारेन तो तरी तुम्ही मनावर घ्याल असं म्हणतो तो मुलगा. सर मॅडमचं फेवरेट फूड? हे तर तुम्ही नक्कीच गेस करू शकता असं म्हणतो तो मुलगा. तर आता इथे अर्णव म्हणतो हे तर मी 100% करेक्ट सांगू शकतो असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. हेच हेच असं म्हणतो अर्णव. पोटॅटो ट्विस्टर असं म्हणतो आता अर्णव. नाही सर नाही आहे ही माझी फेवरेट डिश असं म्हणते ईश्वरी. सर यार असं म्हणतो तो मुलगा. ऍटलिस्ट सो गाईस खूप फनी गोष्ट समोर येते की मुलींना मुलांविषयी सगळं माहित असतं पण मुलांना मुलींबद्दल काहीच माहित नसतं. सो असाच इंटरेस्टिंग कपल्सच्या माहितीसाठी आमचा पुढचा एपिसोड फॉलो करा. तर भेटूया. बाय बाय असं म्हणतात ते दोघे आणि आता बंद करतात तो व्लॉग. सर माईक असं म्हणतो तो मुलगा. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच सर असं म्हणून ते निघून जातात दोघेही, तो मुलगा आणि मुलगी. सर असं म्हणते ईश्वरीन चिडते ती अर्णववर. काय हे सर? ग्रीन ग्रीन माझा आवडता कलर आहे. मी कधी म्हटलं तुम्हाला की ग्रीन आवडतं मला असं म्हणते ईश्वरी. तू बोललेलीस ना सतत चेंज करत असतीस तू असं म्हणतो आता इथे अर्णव. तुम्ही प्लीज माझ्या साड्यांबद्दल नाही विचारायचं हा असं म्हणते आता ईश्वरी. आणि ही काय ग्रीन आहे ही? तुला आवडतोय रंग असं म्हणतो अर्णव. नाही हो असं म्हणते ईश्वरी. फेवरेट डेस्टिनेशन काय असं म्हणते ईश्वरी. 24 तास तू खाण्याबद्दल बोलत असतेस आणि काय ते इंदोरचं सराफा बाजार करत असतेस. फेवरेट डेस्टिनेशन नाही ओळखू शकत तुम्ही माझं आणि हे फेवरेट फूड आहे असं म्हणते आता ईश्वरी. पोटॅटो ट्विस्टर दाखवून डोळ्यात जाईल माझ्या ते असं म्हणतो आता इथे अर्णव. गप्प बसाओ असं म्हणते ईश्वरी. ठेवते ती पोटॅटो ट्विस्टर. मला तुमच्या सगळ्या आवडी-निवडी माहिती आहेत पण तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहित नाही असं म्हणते ईश्वरी आणि खूप वैतागते ती अर्णववरती. सगळ्यांसमोर पोपट करून टाकला असं म्हणते ईश्वरी. तर निघून जाते ती चिडून तिथून. तर आता इथे अर्णव उभारतो आणि म्हणतो फेवरेट कलर डार्क हुशिया पिंक असं म्हणतो तो. फेवरेट डेस्टिनेशन कोकण. फेवरेट डिश इंदोरी जिलेबी असं म्हणतो तो आणि तिच्या कानामध्ये येऊन सांगतो ते सगळं. तर आता इथे ईश्वरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर हसते ती. तर आता राईट असं म्हणतो आता अर्णव. तर आता ईश्वरी बघते अर्णवकडे. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुम्हाला सगळं माहिती होतं? अहो मग का नाही सांगितलं तुम्ही? माझा फेवरेट कलर कोणता आहे असं म्हणतो अर्णव. तुझ्या गालांवर मिसिंग होतं ना म्हटलं. चिडूया जरा असं म्हणतो अर्णव. सर असं म्हणते ईश्वरी. आता बघ आला बघ असं म्हणतो तो. तर आता हसतो. तर आता दोघे एकमेकांकडे बघून खूप हसतात आणि आनंदात असतात. तर आता इथे ईश्वरी मिठी मारते अर्णवला. तर आता सगळे लोक येऊन बघायला लागतात कारण आता ईश्वरी अर्णवला मिठी मारलेली असते म्हणून सगळे लोक गोळा झालेले असतात त्यांना बघण्यासाठी. मिस इंदोर असं म्हणतो अर्णव. सगळे बघतायत आपल्याकडे. मार्केटमध्ये आहोत आपण असं म्हणतो अर्णव. बघू देत सर, मला फरक नाही पडत असं म्हणते ती. तर आता सगळेजण त्यांना बघून हसत असतात बघा प्रेक्षक. हो मार्केटमध्येच मिठी मारलेली असते ईश्वरीने अर्णवला. तर आता वल्लरीला दाखवलंय. उदयकांत कुठे गायब झालास असं म्हणून आता वल्लरी ओढत असते. उदयकांतला माझे सगळे सिक्रेट्स माहिती आहेत. काही झालं तरी त्याचा शोध लावायलाच हवा असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय कसं एक कॉन्स्टेबल मारत असते वल्लरीला. देवा असं म्हणते वल्लरी. एकतर तो उदयकांत आणि दुसरीकडे तो राजेश. ईश्वरीला मारण्याचा प्लॅनचे व्हिडिओज आहेत त्याच्याकडे. काय करू असं म्हणते आता वल्लरी. खूप वाईट पद्धतीने अडकली आहे मी. देवा तूच कर काहीतरी आता असं म्हणते आता इथे वल्लरी. कुठे गेलाय हा उदयकांत मरायला असं म्हणते ती. उदयकांत म्हणून चिडते आणि ओरडत असते आता इथे वल्लरी. तर आता ती आतमध्ये जाते शोधण्यासाठी. तर आता ती कपाट उघडते. त्याच्यामध्ये खूप साऱ्या साड्या वगैरे असतात. तर तिथे फोटो सुद्धा असतो. तर आता काहीतरी डॉक्युमेंट्स खाली पडतात. तर आता इथे साड्या वगैरे सगळं काढून ती खाली फेकते. तर आता वल्लरी म्हणते शे हा उदयकांत कुठे गेला? हा अचानक कुठे गेलाय की कोणीतरी त्याला किडनॅप केलंय असं म्हणते आता वल्लरी. वल्लरी पटकन काहीतरी कर.
पटकन काहीतरी करायला हवं, त्याचा मोक्ष लवकरच लावायला हवा असं म्हणते वल्लरी. उदयकांत, अरे कुठे आहेस असं म्हणते वल्लरी. तर आता रात्रीची वेळ झालेली दाखवलंय. तर आता इथे जेल दाखवलंय, तर राकेश असतो. तर त्याच्या बाजूच्या बॅरेकमध्ये तोच माणूस असतो ज्याचा कान त्याने चावलेला असतो. तर आता ह करत येतो तिथे. तर आता तो माणूस खूप घाबरतो राकेशला बघून. तर राकेश खूप जास्त जोरात हसत असतो. तर आता तो बसतो तिथे खाली. काय भाई असं म्हणतो राकेश त्या माणसाला. कान दुखतोय का रे असं म्हणतो राकेश. दुखायचं थांबेल, वाटेल बरं असं म्हणतो राकेश. सॉरी सॉरी असं म्हणत असतो राकेश आणि हसत असतो. तर आता इथे बुरका घालून वल्लरी आलेली असते आणि म्हणते राजेश भोसले असं म्हणते ती त्या पोलिसला बघा प्रेक्षक. तर आता राकेश हे सगळं ऐकतो. आलं असं म्हणतो आता इथे राकेश. मला भेटायला कोणीतरी आलं असं म्हणतो राकेश. ओ असं म्हणतो राकेश. इथे इथे असं म्हणतो तो. तर आता वल्लरी बुरका घालून आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती येते राकेशकडे. आल्या 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 आमच्या मामे सासूबाई आला आम्हाला भेटायला जेलमध्ये. बघा बघा किती काळजी आहे त्यांना बघा. आणि हसतो तो. आणि हे काय घालून आलात? काढा ते, मला माहिती आहे तुम्हीच आहात म्हणून असं म्हणतो राकेश. तर वल्लरी खाली करते मास्क. तुम्हाला कसं माहिती मी तुम्हालाच भेटायला आले ते म्हणून असं म्हणते वल्लरी. आता कसं मुद्द्यावर आलात ना मामी असं म्हणतो आता राकेश. मला सांगा ईश्वरीवर हल्ला करणारी माणसं पळून गेली ना असं म्हणतो तो. हे सगळं तुला कसं काय माहिती असं म्हणते वल्लरी. म्हणजे काय मला कसं काय माहिती म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी काय साधा प्लेअर आहे का असं म्हणतो राकेश. ती माणसं होती माझ्याच ताब्यात आणि मलाच पोलिसांनी पकडलंय म्हटल्यावर त्यांना पळून जायचा चान्स मिळाला नसता ना, म्हणून मीच इथल्या इथे पोलिसांना खबर देऊन टाकली असं म्हणतो राकेश. तू सगळं हे मुद्दाम केलंस असं म्हणते वल्लरी. ऑफकोर्स असं म्हणतो राकेश. माय डिअर मामे सासूबाई, पण का असं म्हणते वल्लरी. पण का असं म्हणतो राकेश. हा प्रश्न आता पडलाय तुम्हाला असं म्हणतो राकेश. त्या दिवशी तुमचा तो चिंटुकल्या माझी वाजवत होता तेव्हा मी वाजवू शकलो असतो तुमची. आड मोडेसोपर्यंत मारलं त्याने मला, पण तुमचं नाव नाही घेतलं मी. हा प्रश्न नाही पडला तुम्हाला असं म्हणतो राकेश. तर आता हसतो राकेश जोरजोरात. सिंपल हिशोबाई मामी, मी इथे असताना माझा एखादं प्यादं त्या घरात माझी कामं करायला पाहिजे ना, म्हणून वाचवलं तुम्हाला असं म्हणतो राकेश. हे मी कुणाचं प्यादं म्हणून काम करतच नाही आणि तुझ्यासारख्यांचं तर नाहीच नाही असं म्हणते वल्लरी. कशाला आली असे हे असं म्हणतो राकेश. हा असं म्हणतो तो. खरंच सांग, तू आणि उदयकांत मिळून ईश्वरीला मारण्याचा जो प्लॅन करत होता तो व्हिडिओ हवाय ना तुला असं म्हणतो होता राकेश. त्या व्हिडिओमुळेच बीपी वाढलाय तुझं माहितीये मला असं म्हणतो राकेश आणि हसतो तो जोरजोरात. कशाला सकाला लाजून भांड लपवायचं मामी असं म्हणतो राकेश. तर आता राकेश जातो दुसरीकडे. माझं प्यादा म्हणून काम कर, तुझाच फायदा आहे असं म्हणतो राकेश वल्लरीला. कारण कसं आहे अजूनही राकेशच्या अवतारातलं माझं कार्य संपलेलं नाही असं म्हणतो राकेश. अजून लय बॅटिंग करायची आपल्याला असं म्हणतो राकेश. तर आता तो ओळतो आणि बघतो वल्लरीकडे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अर्णव आणि ईश्वरीचा बँड वाजवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणतो राकेश. आणि त्यात तू मला मदत करायचीस असं म्हणतो राकेश. नाहीतर नाहीतर काय असं म्हणते वल्लरी. नाहीतर काय नाहीतर काय असं म्हणतो राकेश. जेलमध्ये आहे म्हणून विचार वाटलो काय तुला असं म्हणतो राकेश. नाहीतर एक पाकिट रेडी आहे कुरिअरसाठी. छोटंसं क्यूट पेनड्राईव्ह टाकणार आणि पत्ता तुमच्या घरचा लिहिणार असं म्हणतो तो. आता मी सांगायला नको त्या पेनड्राईव्ह मध्ये काय ते असं म्हणतो राकेश. की तू तर इतकी हुशार आहेसच, तुला कळलंच असेल असं म्हणतो राकेश. तर आता वल्लरी खूप जास्त घाबरते बघा प्रेक्षक हो. राकेश म्हणतो सॉरी हा मामी, हा जोडून म्हणतो तो. अगं तू गवर आलो डायरेक्ट. पण काय ना एकमेकांशी खरी लायकी कळलीच आहे तर कशाला उगाच रिस्पेक्ट द्यायचं असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता वल्लरी इथे विचार करत असते. तर आता राकेश म्हणतो इथे बसून विचार करत राहू नकोस, घरी जा आणि माझ्या ऑफरचा शांतपणे विचार कर आणि घरी जाऊन त्या अर्णव आणि ईश्वरीला सांग उद्याचा दिवस खूप खास आहे त्यांच्यासाठी. अगदी शुभ मुहूर्त आहे, तयार राहायला सांग त्यांना असं म्हणतो होता राकेश. गो असं म्हणतो तो. तर वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते, विचलित होती ती खूप. तर आता उद्याचा दिवस झालेला असतो, म्हणजे दिवस उजडलेला असतो. तर आता इथे रमाकांत ईश्वरीने अर्णवला दाखवले. तर आता इथे बोलत असतो फोनवरती अर्णव. या असं म्हणत असतो तो. तर आता रमाकांत आलेला असतो. त्याला तो आता प्रसाद देत असतो अर्णवला. अर्णव मात्र घेत नसतो तो प्रसाद. तर आता ईश्वरी घेते तो प्रसाद आणि आता देते ती अर्णवला. तर आता तो घेतो तो प्रसाद. देवाचा असं म्हणते आता ईश्वरी. तर आता तो घेतो तो प्रसाद. ते अंजली आज ऑफिस जॉईन करते म्हणून देवीकडे साकडं घातलंय असं म्हणतो तो. सगळं नीट होऊ देत असं म्हणतो तो. नीट होऊ देत नाही, होणारच आहे असं म्हणतो इथे अविनाश. आणि तिथे अंजली आणि कणू दोन्ही आलेले असतात. कारण असं म्हणतो अविनाश, आमची अंजली ऑफिसला जाण्यासाठी सुसज्ज झालेली आहे असं म्हणतो अविनाश. तर तयार होऊन आलेली असते अंजली. सुसज्ज काय रे मामा, मी उद्याला नाही जात आहे, मी ऑफिसला जाते असं म्हणते अंजली. आपल्या सात्विक फॅशनचा वाका एवढा मोठा आहे ना की युद्धावर जाण्यासारखंच आहे ते असं म्हणतो अविनाश. आणि तू आमची योद्धा आहेस आणि प्रत्येक लढाई तू जिंकणार आहेस आणि आपल्या कणूला तूच बळ देऊन त्याला खूप मोठं करणार आहेस असं म्हणतो अविनाश. हो की नाही, हो की नाही असं म्हणतो तो. तर आता सगळे हो म्हणतात. अगदी बरोबर बोलतोयस तू असं म्हणतो आता रमाकांत. ताई असं म्हणते आता ईश्वरी, मला तर वाटतंय तुम्ही ऑफिसचं काम जेवढ्या लवकरात लवकर सांभाळायला लागणार ना तेवढंच तुमच्यासाठी चांगलंच आहे असं म्हणते ईश्वरी. अंजली असं म्हणतो रमाकांत. कणूच्या निमित्ताने का होईना पण
तुझ्यात आलेली ही उर्मी अशीच राहू देत बाळा असं म्हणतो होता रमाकांत. बरं ताई येतेस ना माझ्यासोबत ऑफिसला असं म्हणतो अर्णव. पण चिंटू अरे मी ना जरा ऑफिसला येऊन जाऊनच करेन हा. नाही कारण कणूला सवय नाही आहे ना माझ्याशिवाय. मी मामीकडे ठेवणार आहे तिला असं म्हणते ताई अंजली. ठीक आहे ताई व्हॉट एव्हर सूट्स यू असं म्हणतो आता इथे अर्णव. बरं मी कणूला मामीकडे देऊन आले हा असं म्हणते आता इथे अंजली. आणि ती जाते आता तिला द्यायला वल्लरीकडे. तर आता परत कॉल आलेला असतो अर्णवला. बोला शिर्के असं म्हणतो तो. सर तुम्ही ऑफिसला येताय ना असं म्हणतो शिर्के. व्हॉट हॅपन एनी प्रॉब्लेम असं म्हणतो अर्णव. तर आता खूप चिडलेलं दाखवलंय अर्णवला हे प्रश्न विचारताना. तर आता सगळेजण बघत असतात त्याच्याकडे. तर आता इथे शिर्के म्हणतो सर ते बोर्डरूम मध्ये सर प्लीज तुम्ही लवकर या ना ऑफिसला असं म्हणतो तो. मी वाट बघतोय तुमची असं म्हणतो शिर्के. इमर्जन्सी असं म्हणतो तो. मी तो पटकन असं म्हणतो अर्णव. काय झालं सर असं म्हणते ईश्वरी. काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं म्हणतो अर्णव. मी पण येते असं म्हणते ईश्वरी. मी पण आले असं म्हणून ईश्वरी पण जाते अर्णव सोबत. तर पळत पळत जाते ती अर्णव सोबत. तर आता इथे राकेशला दाखवलंय. तर आता राकेश आपला चेहरा साफ करत असतो पाण्याने. तर आता तो इकडे तिकडे बघत असतो आणि तिथेच हवालदार बसलेला असतो. ए असं म्हणतो तो. ए टोकरे साहेब याकडे जरा इकडे असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता हवालदार येतो. तुम्हाला जेवण मिळणार असं म्हणतो तो. मी ते नाही म्हणत आहे ऐका माझं असं म्हणतो तो. आज जरा मला 2 व्हिजिटर पासेस लागतील माझ्यासाठी असं म्हणतो तो. आज तुला कोण भेटायला येणार आहे असं म्हणतो तो हवालदार. आज माझ्यासाठी महत्वाची माणसं भेटायला येणार आहेत असं म्हणतो होता राकेश. कोण असं म्हणतो होता इथे हवालदार. तर आता राकेश म्हणतो सात्विक फॅशनचा CEO अर्णव राज शिर्के आणि त्याची बायको ईश्वरी राज शिर्के असं म्हणतो होता इथे राकेश. म्हणजे इंदोरी जिलेबी असं म्हणतो हवालदार. प्रेमाचं नाव आहे आवडलं ना असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता तो हवालदार पण हसतो. आपलं काम झालं पाहिजे हा ते असं म्हणतो हवालदार. पासेसचं बघा असं म्हणतो होता राकेश. हो असं म्हणतो हवालदार. तर आता इथे बोर्ड ऑफ मीटिंग चालू असते. एवढ्यातच अर्णव येतो. चिडलेला असतो तो खूप आणि म्हणतो कुणाची मस्ती आहे ही विदाऊट माय परमिशन बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग बोलवली कोणी असं म्हणून जोरात ओरडतो अर्णव. कोणी बोलवली असं म्हणून जोरात ओरडतो तो. तर आता सगळ्यांना कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता ईश्वरी बघते एका शिलाई मशीनकडे आणि ते आता झापून ठेवलेली असते. तर आता ईश्वरी इशारा करून दाखवते अर्णवला त्या मशीन कडे पोट करून. तर आता अर्णव म्हणतो व्हॉट द हेल इज दिस. माझ्या आईच्या मशीनला टच कोणी केलं असं म्हणतो अर्णव. कुणी टच केलंय असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच एक बाईला एंट्री घेताना दाखवले. साडी घालून येत असते एकटी बाई बघा प्रेक्षक. तिचं तोंड अजूनही दाखवले. तर आता इथे राकेशला दाखवले परत. तो बसलेला असतो आणि आता तो त्याच्या बाजूला टाकल्या कैद्याकडे बघतो आणि म्हणतो काय म्हणतो भाई असं म्हणतो राकेश. ऐक ना असं म्हणतो तो. आज मी खूप खुश आहे असं म्हणतो राकेश. विचार का असं म्हणतो तो. विचार ना का असं म्हणतो राकेश. तर तो माणूस खूप जास्त घाबरत असतो त्याला. बोर माणसं तिथली. बरं जाऊ दे मीच विचारतो का बाबा खुश आहेस तू. तर आता हसतोय ते राकेश खूप जोरात. कारण आज आपल्याला भेटायला VIP माणसं येणार आहेत असं म्हणतो राकेश. एकदम VIP असं म्हणतो राकेश. मोठ्या माणसाशी पंगा घेतला ना आपण असं म्हणतो राकेश आणि हसत असतो तो. मी एक सांगू का असं म्हणतो राकेश. ह्या मोठ्या माणसांना कितीही मोठा असला किती हुशार असला तरी त्याला त्याचा शत्रू कोण हे कळतच असं नाही आहे. हा असं म्हणतो राकेश. आता हा बघ ना अर्णव राज शिर्के एवढा मोठा बिझनेसमॅन. ह्याला असं वाटतंय की मी त्याचा शत्रू आहे. त्याला वाटत होतं मला त्यांनी पोलिसात दिलं मला जेलमध्ये टाकलं मला संपवलं की त्याचं लाईफ सॉर्टेड आहे असं म्हणून तो जोरात हसायला लागतो. पण तसं नाही आहे असं म्हणतो राकेश. गेम संपला असं वाटत असतानाच अचानक एक शेवटचा वार असा होतो की सावरायला सुद्धा वेळ मिळत नाही असं म्हणतो राकेश. हा असं म्हणतो आणि हसायला लागतो तो जोरात. तर आता इथे ईश्वरी म्हणते हे बघा सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता बोर्ड ऑफ मीटिंग्स मध्ये हेच म्हणत असते ती सगळं बघा प्रेक्षक हो. सगळ्यांनाच माहिती आहे की ही मशीन फक्त शिवण्याची मशीन नाहीये. अर्णव सरांच्या आईची आठवण आहे ती असं म्हणते आता ईश्वरी. सात्विक फॅशन उभं राहिलं त्याचं कारण आहे ही मशीन असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे राकेशला दाखवलंय तर तो म्हणत असतो की त्याला माहित नाहीये म्हणजे एकाच टायमाला 1000 गुन्ह्यांची यादी चालूच असते 1000 लफडी. त्यामुळे हात दरवेळी पर्सनली जावं लागत नाही रे मला सगळीकडे असं पण जोरात हसत असतो राकेश. चंटुकल्या अरे बावळटा मी फक्त शरीराने जेलमध्ये आहे रे पण कान देऊन ऐक नीट. माझी पावलं हळूहळू येत आहे तुझ्या जवळ असं म्हणत होता राकेश. तर आता त्या बाईला येताना दाखवलंय. टॉक टॉक म्हणत असतो राकेश. टॉक टॉक करत शिरले तुझ्या अंपायर मध्ये तुला संपवायला असं करून राकेश जोरजोरात हसायला लागतो. तर आता तो जोरजोरात हसत असतो बघा प्रेक्षक हो. गेला चंटुकला गेला असं म्हणून राकेश आता जोरजोरात हसत असतो. तुझ्या हातातून खेळ विसटला असं म्हणतो आता इथे राकेश. आय एम आस्किंग यू फॉर द वन लास्ट टाइम असं म्हणतो अर्णव. त्या मशीनला टच कोणी केला असं म्हणतो तो. हु इज इट असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच एक बाई येते आणि म्हणते मी. तर आता अर्णव बघतो त्या बाईकडे. ईश्वरी सुद्धा आणि बाकी सगळे सुद्धा. तर आतमध्ये एंट्री घेतलेली असते त्या बाईने आणि तिच्यासोबत अजून एक मुलगी आलेली असते ती GPA म्हणून. मिसेस देशमुख तुम्ही असं म्हणतो अर्णव. करेक्शन फक्त मिसेस देशमुख नाही सात्विक फॅशन कंपनीचे 60% ची ओनर असं म्हणते ती. तर आता धक्का बसतो अर्णव आणि ईश्वरीला. व्हॉट नॉनसेन्स इज दिस. हा असं म्हणतो अर्णव. 60% ओनर तुम्ही
असं म्हणतो अर्णव. हा असं म्हणते ती. दिस इज इम्पॉसिबल असं म्हणतो अर्णव. दिस इज माय कंपनी असं म्हणतो तो. कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नको असं म्हणते ती. असं म्हणते ती आणि पेपर्स द्यायला लावते आपल्या पीएला. तर आता पेपर्स घेते ती आपल्या हातात आणि ओनरशिप पेपर्स असं म्हणते ती. हॅव अ लुक असं म्हणते ती. तर अर्णव आता वाचतो. तर आता तो सगळे पेपर्स वाचत असतो. तर त्याला धक्का बसतो सगळे पेपर्स वाचून. तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने इथले शेअर्स मला विकलेत असं म्हणते आता मिसेस देशमुख. राजेश भोसले ह्याने अंजलीचे शेअर्स मला दिलेत असं म्हणते मिसेस देशमुख. ह्या कंपनीची 60% शेअर होल्डर आणि मेन ओनर म्हणून ह्या कंपनीचे सगळे डिसिजन माझ्या मर्जीने होतील असं म्हणते मिसेस देशमुख. तर आता अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर बघा प्रेक्षक हो, अंजलीमुळे अजून किती किती नुकसान होणार आहे सगळ्यांचं. खरंच त्या अंजलीमुळे एवढा मोठा पाऊल उचलला त्या राकेशने आणि आंधळा विश्वास ठेवल्यामुळे त्या बहिणीवरती अर्णवला सुद्धा ही अक्कल घडायलाच पाहिजे होती. बघा प्रेक्षक हो, अतिप्रेम कुठेच बरं नसतं. तर त्यासाठी इथे दाखवण्यात आलंय बघा प्रेक्षक सिरियलमध्ये की अतिप्रेम कोणावरही करू नये म्हणून. कारण त्याने अंजलीच्या नावावर शेअर्स केलेच नसते तर ही वेळ आलीच नसती आज. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय येते. तर आता इथे मिसेस देशमुख येतात आणि म्हणतात की ह्या ओनरशिपची सुरुवात आपण ह्या जुनाट मशीन पासून करूया असं म्हणते. तिने हात लावते त्या मशीनला. तर आता ऐश्वरी तिचा हात पकडते. दिस इज नॉट अ ब्लडी शोपीस. माझ्या आईचं अस्तित्व आहे असं म्हणतो अर्णव. तेच तर कायमचं पुसायचं आहे असं म्हणते आता इथे मिसेस देशमुख. तुझ्या आईचं नाव आणि तिच्या नावाने असलेली कंपनी असं म्हणते मिसेस देशमुख. तर आता राकेशला दाखवलंय. तर आता इथे अर्णव भेटायला आलेला असतो राकेशला. तर आता राकेश म्हणतो तुला वाटतंय तू माझा गेम ओव्हर केलायस पण गेम तर आता चालू झालाय अर्णव असं म्हणतो राकेश. जेवढा दम आहे ना तुझ्यामध्ये सगळा लाव. माझी कंपनी आहे ती, मी परत मिळवणारच असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.